हा पण मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे आणि असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मैदा पण मळून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ असं ठेवायचं. कांदा, लाल चटणी, मीठ आणि थोडंसं तेल आपण हे केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा बटाटा मिक्स करायचा आहे आणि हा वाटाणा. अशा प्रकारे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे समोसांचं. हॅपी बर्थडे. अशा प्रकारे गोल गोळा करून घेतलेला आहे आणि नंतर 2 पाकी करायच्या त्याच्या. मस्तपैकी समोसा समोसा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि असं कोन करायचा त्याचा मस्त. असं कोन केला की त्याला असं पकडायचं. नीट बघून घ्या नाहीतर पुन्हा विसरताल. असं बघून हे पाहू शकता सारण 4 बटाटे उकडली ती. तुम्हाला सारण नसेल माहीत तर मी सांगतो रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये. बस काय इतकं. टांटाडान आमचा समोसा मस्तपैकी छान. आणि साईडून जर चिकटत नसेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं. मस्तपैकी असं चिकटतं हे पाहू शकता. आणि एकदम मस्तपैकी कढईमध्ये तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे समोसे रेडी झालेले आहेत आपले. मस्त कुरकुरीत छान आणि मस्त.